आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल। आणि यानंतर जाऊयात राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, आता 29 महानगरपालिकांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे। ही सगळी प्रक्रिया कशी पार पडली आणि आरक्षणाची वर्गवारी कशी झाली आहे? पाहतो आपण 29 महानगरपालिकांमध्ये महापौर कुठल्या प्रवर्गात बसणार आहे याचं संपूर्णपणे चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी ही सोडत जी आहे ती संपलेली पाहायला मिळते आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कुठल्या प्रवर्गातला बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि महिला खुल्या वर्गातला महापौर जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवरती बसणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आणि यावरतीच कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाकडून मोठा आक्षेप घेतला गेलेला आहे की ओबीसी महिलांसाठी ते पुढे का चिठ्ठी टाकू शकलेलं नाही। मात्र आपण जर ही संपूर्णपणे प्रक्रिया पाहिली तर 2006च्या नियमानुसार जे आहे ही प्रक्रिया जी आहे ती राबवली गेलेली होती। त्यामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे अनुसूचित जमाती जिथं 3 पेक्षा कमी नगरसेवक आहेत त्या ठिकाणी ते आरक्षण लागत नाही, म्हणून अनुसूचित जमातीचं आरक्षण हे मुंबई महानगरपालिका मध्ये लागू शकत नाही। उर्वरित एससी आणि ओबीसी जे आहे त्याचा मुद्दा येतो। याच्या आधी ओबीसी आणि एससी जे आहे ते मुंबई महापालिकेमध्ये येऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे खुल्या प्रवर्गामधलं हे आरक्षणासाठी जे आहे ते पात्र झाल्याचं जे आहे ते सांगितलं जाते। मात्र त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं होतं की यामध्ये ओबीसी जे आहे ते का आरक्षण लागू शकलं नाही, ती चिठ्ठी का टाकली नाही, त्यामध्ये अशा प्रकारचा आक्षेप नोंदवलेला आहे। यावर आपण पाहतोय की यामध्ये सुद्धा कुठल्या महापालिकेमध्ये कुठलं आरक्षण लागलं हे वगळून पुन्हा ते आरक्षण दुसरं घेण्यासाठी अल्फाबेटिकल प्रमाणे सुद्धा काही महापालिका निवडलेल्या होत्या। पहिल्या ए मध्ये अनेक महापालिका होत्या, त्यामुळे तिथं ए मधल्या अनेक महापालिका आल्या आणि त्यामुळे बी म्हणजे बृहन्मुंबईचा बी जो आहे त्यामुळे ते घेऊ शकले नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते समोर येताना पाहायला मिळते। मात्र आता हा आक्षेप घेतल्यानंतर याला आणखी सविस्तर उत्तर कसं द्यायचं यावरती आता सविस्तर बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये जे आहे आक्षेपावरती उत्तर दिलं जाणार आहे। मात्र आपण पाहतोय की सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे। नवी मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते का सर्वसाधारण महिला महापौर बनणार आहेत। भिवंडी त्याचप्रमाणे नागपूरला सुद्धा महिला आहेत, नाशिकला सुद्धा महिला आहेत, मीरा भाईंदरला सुद्धा महिला महापौर असणार आहेत, त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये सुद्धा महिला महापौर असणार आहेत, पुण्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला महापौर असणार आहेत। आणि उर्वरित ठिकाणी आता पक्षाला निर्णय घ्यायचा आहे की खुल्या प्रवर्गातून ही जागा महिलेला द्यायची की आणखी कोणाला द्यायची यावरती जे आहे ते पक्ष निर्णय करणार आहे। मात्र सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे। एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी होती आणि त्यावरती महापौर कोणाचा होणार तर तो स्पष्ट झालेला आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ठाण्यामध्ये म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या पालेकिल्ल्यामध्ये नेमकं काय होणार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की अनुसूचित जातीचं महिला आरक्षण पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अनुसूचित जातीची महिला महापौर ठाण्यामध्ये असणार आहे। एकूण आपण पाहिलं का जालना आणि लातूरमध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या महिला महापौर असणार आहे। आणि आपण पाहतोय की पुढे ओबीसीचं सुद्धा जे आहे ते आरक्षण जाहीर झालेलं आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की जळगाव त्यामध्ये महिला ओबीसी असणार आहे, चंद्रपूर महिला ओबीसी असणार आहे, अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महिला ओबीसी असणार आहे, अकोल्यामध्ये सुद्धा महिला ओबीसी असणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या उर्वरित जागांवरती जे आहे ते आता पक्षाला निर्णय घ्यायचा आहे। एकूण सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे। मात्र कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाकडनं जोरदार आक्षेप घेण्यात आलेला आहे। जी प्रक्रिया राबवली गेलेली आहे ती गोंधळाची होती। कुठल्या नियमाने आपण हे आरक्षण सोडत काढतोय याची कुठल्या प्रकारची पूर्व जी आहे ती कल्पना दिलेली नाही। त्यामुळे यावरती आक्षेप घेऊन जे आहे ते ठाकरे गटाच्या काही नेत्या आणि जे काही प्रतिनिधी आहेत ते बाहेर पडलेले पाहायला मिळते। त्यामुळे आता नगर विकास विभाग असेल किंवा सरकारकडनं यावरती राजू, त्यामुळे आता आरक्षणाची सोडत तर जाहीर झालेली आहे, पण कोणत्या महानगरपालिकेवरती कोणत्या चेहऱ्याची वर्णी लागते महापौरपदी त्याची उत्सुकता अजूनही कायम आहे। अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास तुला विनंती तुम्ही सोबत राहा आणि एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा एबीपी माझा।